जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 95वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. चला, जय श्रीराम, जय गुरुदेव. आपण हात जोडू, प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. प्रार्थना करूया वसिष्ठ ऋषींकडे, आपल्या गुरूंकडे, की आपलं हे जे काही अस्तित्व आहे, या अस्तित्वातून त्यांनी स्वतःला व्यक्त करावं. जे आपण बोलू, वागू, जे काही आपलं आचरण असेल, जे विचार असतील, आपल्या अस्तित्वाचे सूक्ष्मातिसूक्ष्म स्तर त्यातून त्यांनीच व्यक्त व्हावं. हे व्यक्त होण्यासाठी जे काही कार्य करायचं, जी काही बुद्धी, शक्ती, जे काही हवं ते त्यांनीच आशीर्वाद द्यावे आणि हे कार्य करून घ्यावं. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठच्या निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धाचा भाग हा साधारण उद्या संपेल. उद्या श्रीरामांच्या शक्तिपाताचं वर्णन आणि त्यानंतर त्यांना वसिष्ठ ऋषींनी केलेला उपदेश आणि हे सगळं योग वासिष्ठ जिथून सुरू झालं त्यामध्ये आणि वाल्मिकी यांचा संवाद, त्या संवादाचं थोडंसं पुन्हा संदर्भ इथे सगळा येईल. आज आपण एक जो फक्त ज्ञानाचा, माहितीचा भाग म्हणून आहे आणि त्याच्याशी आपल्याला स्वतःला कुठे तुलना करायची किंवा कुठे जोडून घ्यायचं असं नाही, परंतु एक कल्पना असावी की वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था काय असतात ज्ञानाच्या म्हणा किंवा योग्याच्या, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असावी म्हणून आज तेवढा भाग आपण घेऊया. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की थोडा विचार जर केला तर जीवाच्या साधारणपणे 3 अवस्था या लक्षात येते. एक आहे की जिथे या स्वतःला, आपल्या अस्तित्वाला, आपलं एक स्थूल शरीर, या शरीराच्या रूपाने आपण बघतो की हे शरीर काहीतरी कार्य करतं, या शरीरातूनच आपण स्वतःचं अस्तित्व व्यक्त करत असतो. दुसरं अस्तित्व म्हणजे आपलं चित्त, जे सूक्ष्म आहे. तर जसं हे स्थूल शरीर म्हटलेलं आहे, ग्रॉस बॉडी दिसणारी, तसं न दिसणारं सुद्धा आपलं शरीर, सूक्ष्म शरीर म्हणा, ते आहे चित्ताच्या रूपाने आणि ते सगळं कार्य करत असतं. तेच एक शरीर काय एकानंतर एक अनेक अशी शरीरं निर्माण करण्याचं काम ते सूक्ष्म शरीर करत असतं आणि त्याचा स्वतःचाच संचार हा सगळीकडे असतो. आणि याच्या पलीकडे हे जे तिसरं रूप आहे ते म्हणजे ज्याला पररूप असं म्हटलेलं आहे, की जे आपण
परब्रह्म म्हणू, चैतन्य म्हणू, हा जो आत्मा आहे, परमात्मा आहे, जे काही त्याला नावं देता येतील, त्या सगळ्या रूपांनी असलेलं आपलं तिसरं रूप. वसिष्ठ ऋषी म्हणतात की ह्या पहिल्या 2 पदांचा, पहिले जे 2 शरीराचे रूप आहेत, आपल्या अस्तित्वाचे रूप आहेत, चित्त आणि शरीर, ह्यांच्या पलीकडे तू जाऊन स्वतःमध्येच या तिसऱ्या रूपामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न कर. आता श्रीरामांचा प्रश्न असा आहे की हे जे तिसरं रूप आहे हे जसं या 2 शरीर आणि चित्त यांच्यामध्ये आहे, आणि शरीर आणि चित्ताच्या माध्यमातून आपलं ज्या 3 अवस्था असतात, कुठल्या अवस्था आहेत? एक आहे आपली जागृत, आपण ज्याच्यात सगळं कार्य करतो. दुसरी आहे आपली स्वप्न अवस्था, की जिथे आपण झोपलेले आहोत, किंवा आपण शरीर तर काही कार्य करत नाही, बाह्य इंद्रिय काही कार्य करत नाही, आतले इंद्रिय, चित्त हे सगळं ॲक्टिव्ह असतं. आणि तिसरी सुषुप्त अवस्था. सुषुप्त अवस्थेमध्ये तिथे कुठल्याही गोष्टीचं ध्यान नसतं, जाणीव नसते, परंतु शरीर हे कार्य करतच असतं, आतल्या आत का होईना, परंतु शरीराचं कार्य चाललेलं असतं, आपल्याला कुठल्या गोष्टीची जाणीव नसते. तर असं ही तिसरी अवस्था. त्या तिन्ही अवस्थांमध्ये तुम्ही ही जी एक तुरीय अवस्था म्हटली आहे, यांच्या सगळ्यांच्या पलीकडे, तर ती तुरीय अवस्था या सगळ्यांमध्ये आहे. पण ती असताना सुद्धा तिची जाणीव कशी करायची, तिची ओळख कशी करून घ्यायची, कारण या तिन्ही अवस्थांमध्ये तर आपलं कार्य सुरू राहील. तर आणि ती लक्षात येत नाही, ती स्पष्टपणे कळून येत नाही. मग काय केलं म्हणजे ती अवस्था कळेल की मी तुरीय अवस्थेत आहे, किंवा ती अवस्था जाणून कशी घ्यायची. तर यावर वसिष्ठ ऋषी थोडं स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की ही जी जागृत आणि स्वप्न अवस्था आहे, याच्यामध्ये आपण काही ना काही आपलं कार्य चाललेलं असतं. तर ते कार्य असतं हे आपल्या चित्ताच्या रूपाने, आपला अहंभाव, मी, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं असतं. जे आपलं मूळ तत्व आहे, मूळ स्वरूप आहे, ज्याला तुरीय अवस्था अशी म्हटलेली आहे, ती जी अवस्था आहे ती या 2 अवस्थांमध्ये, स्वप्न आणि जागृत, ह्याच्यामध्ये एक प्रकारे तिच्यावर पांघरून पडलेलं असतं. ती दिसत नाही, तिची जाणीव नसते, आणि त्याच्यामुळे आपले सगळे कार्य स्वतःला त्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे मग कुठे ना कुठे काही ना काही आपण कार्य करत असतो. आता त्याच्यातली जी सुषुप्त अवस्था आहे तिसरी, ही सुषुप्त अवस्था म्हणजे की ही जशी झोपेची अवस्था आहे, आणि एक प्रकारे ही झोप हिनीच आपल्या मूळ अवस्थेला झाकून ठेवलं आहे. म्हणजे मी जर गाढ झोपलो असेल तर मला माझी अवस्था, मी कोण वगैरे हे काहीही कळत नाही. तसाच या व्यवहारात अध्यात्माच्या दृष्टीने बघायचं झालं तर आपण एक प्रकारे झोपलेलोच आहोत. आपल्या त्या तुरीय अवस्थेला, आपल्या ज्या मूळ रूपाला झोप आलेली असल्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकत नाही. आणि ही जी सुषुप्त अवस्था आहे, ही या तुरीय अवस्थेवरती एक प्रकारे असा प्रभाव टाकल्यामुळे म्हणा, किंवा त्याचा परिणाम असल्यामुळे आपण स्वस्वरूपाला विसरून गेल्यासारखं आहोत. त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींमुळे, की जिथे आपल्याला आपली जागृत, स्वप्न आणि सुषुप्त अवस्था, या तिन्ही अवस्थांमध्ये आपण स्वतःला विसरून जातो, कारण तिथे कुठेतरी एक झोप आली आहे, झापड पडली आहे, अशा प्रकारचं आपली स्वतःची अवस्था आहे. आणि ह्याच्यातून जेव्हा पलीकडे जायचं असतं, हे जे जीवनमुक्त असतात, ते मात्र या दोन्हीच्या, या सगळ्या ज्या अवस्था आहेत यांच्या पलीकडे असतात. जीवनमुक्त हे केवळ एक प्रकारे साक्षी भावानी, एक द्रष्टा म्हणून असतात. त्यांना कुठल्याही पदार्थाचा, संकल्पनेचा, कुठल्याही याचं हे आहे किंवा नाही अशाही प्रकारची भावना नसते. त्याचं वर्णन पुढे ज्या ज्ञानयोगाच्या 7 भूमिका दिलेल्या आहेत त्याच्यात केलेलं आहे, या सगळ्या एकेका अवस्थेचं वर्णन. तर त्यांना आपण असे म्हणू शकत नाही की हे जागृत आहे कारण कार्य करत आहेत, अशातला प्रकार नाही. कार्य करताना त्याच्यात मी कार्य करतो आहे असा कुठलाही भाव नाही. बरं, स्वप्न भाव आहे, ते स्वप्नात आहे असे म्हणता येत नाही, कारण ते शुद्धीत असतात, त्यांना माहिती आहे काय चाललेलं आहे. आणि सुषुप्त झोपेत आहे असंही म्हणता येत नाही, कारण आपल्याला ॲक्टिव्ह दिसतात, कार्य करताना दिसतात. त्यामुळे ही जी तुरीय अवस्था आहे ही या तिघांच्याही पलीकडे, ज्याला जागृत, स्वप्न आणि सुषुप्त, या तिघांच्याही पलीकडे अशी ही तुरीय अवस्था असल्यामुळे तिचं वर्णन तसं करता येत नाही की नेमकं काय. मग आता प्रश्न असा येऊ शकतो की जर ह्या अवस्थेत ते काहीच करत नाही असं म्हटलं तर मग ते व्यवहार कसे करतात, त्यांच्या हातून कामं कसे होतात जर काहीच करत नसतील तर.
तर फरक हाच आहे की ते व्यवहार करतात, पण त्या व्यवहार करताना कुठेही मी करतो आहे अशी भावना नसते. आपल्यासाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे. आपण आपले व्यवहार करताना जेव्हा जेव्हा मी करतो अशी भावना येते, किंवा माझ्यासाठी करतो किंवा माझ्या जवळच्यांसाठी करतो, म्हणजे मी मध्ये फक्त मी म्हणून नाही, त्याच्यासोबत असणारा ममत्वाचा भाव. मी माझ्या मुलासाठी काहीतरी करतोय, म्हणजे मला काही करायची इच्छा नाही, पण आता त्याच्या भल्यासाठी करायचं आहे, मला त्याच्यासाठी करायचं आहे, अशी जी भावना येते, तर त्याच्यामध्ये कुठेतरी ते ममत्व आलं, आपलेपणा आला. त्यामुळे कार्य करताना मी करतो, माझ्यासाठी करतो अशी सगळी भावना ही एक प्रकारे बंधनाला कारणीभूत होते. आणि इथे जे तुर्य अवस्थेत असतात त्यांच्या दृष्टीने कुठलंही बंधन अशा प्रकारे नसतं. ते एक व्यवहार आहे म्हणून करायचं आहे. आज एखादी गोष्ट करायची, इलेक्ट्रिकचं बिल भरायचं आहे, व्यवहार आहे म्हणून भरणं भाग आहे. ते मी करतो आहे किंवा आणखी काही करणं, त्याच्यामध्ये वेगळी भावना आहे अशातला प्रकार नसतो. तर व्यवहार ते सोडत नाही. व्यवहारात ते सगळं तुम्हाला रेग्युलर जे काही रुटीन असतील ते दिसतील, परंतु त्याच्यामागे मी, माझं वगैरे असला प्रकार हा नाही आहे. या अवस्थेत एक छोटंसं त्यांनी गोष्ट सांगितली इथे, की एक शिकारी असतो. शिकार करता करता त्याचा बाण एका हरणाला लागतो आणि ते हरिण जात असताना कुठेतरी निघून जातं. आणि हा शिकारी त्याला शोधता शोधता एका झाडाखाली त्याला एक मुनी दिसतात. आणि त्या मुनींना तो विचारतो, ते अतिशय निश्चल शांतपणे बसलेले असतात. तर त्यांना तो विचारतो की महाराज, मी एका हरणाला बाण मारला आणि ते इकडून कुठेतरी गेलं, तुम्हाला दिसलं का कुठे गेलं ते? तर ते मुनी म्हणतात की आम्ही तर साधना करणारे, इथे जंगलात बसणारे, सगळे समदृष्टी बाळगणारे, मी जागृत, स्वप्न, सुषुप्त या तिघांच्याही पलीकडे असा तुर्य अवस्थेत स्थिर आहे. माझ्या दृष्टीने सगळा दृश्याचा अभाव आहे. मला काही दृश्य वगैरे काही नसतं, काही दिसत नाही, काही नाही, मी काही बघत नाही, मला काही दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं बोलल्यानंतर त्या जो शिकारी होता त्याला काही कळलं नाही काय बडबड करतायत. त्यांनी त्यांचा नाद सोडून दिला आणि स्वतः दुसरीकडे पुढे शोधायला चालला गेला. तर ही जी अवस्था असते त्या मुनींनी जशी सांगितली की अरे आम्हाला काही दिसत नाही, काही नाही, आपल्याला घरी असं बसून चालणार नाही, मात्र हे लक्षात घ्या. काय नाहीतर घरात पसारे पडलेले आहेत आणि हे आवरा असं म्हटल्यानंतर लगेच हात जोडले किंवा अशी अवस्था केली, चिन्मुद्रा, आणि मी तर तुर्य अवस्थेत आहे, मला पसारे दिसत नाही, हे दिसत नाही, ते दिसत नाही. मग थोड्या वेळाने जेव्हा जेवायची वेळ येईल आणि म्हणा भूक लागली म्हणून, मग सांगेल तुम्ही तर तुर्य अवस्था, तुम्हाला भूकही लागत नाही, काहीच लागत नाही, बसा तसेच. ठीक आहे, व्यवहार करायचा आहे. ओके, आपण मुनी नाही आहोत, आपल्याला संसारात आपले व्यवहार करायचे. नको तिथे ज्ञान देऊ नका, फार बुमरँग होतं, उलट येऊ शकतं. तर असो, तर हे जे कोणी ज्ञानी असतात हे आपल्या समाधीचा अशा रीतीने अभ्यास करत असतात, त्या अवस्थेत राहतात. तर याच्यावरती श्रीराम विचारतात की ज्ञानयोगामध्ये 7वी भूमिका ही तुर्य अवस्था म्हटलेली आहे. तर ही कशी आहे 6वी 7वी भूमिका, 6वी 7वी अवस्था ही कशी आहे? आणि इथे एक सामान्य जीवाचा प्रवास जो एका प्रपंचामध्ये असतो, तिथून या भूमिकेपर्यंत तो कसा जातो त्याचं सगळं वर्णन वसिष्ठ ऋषींनी केलेलं आहे. या सगळ्या 7 वेगवेगळ्या अवस्था त्यांनी सांगितल्या आहेत. जशी की पहिली आहे शुभेच्छा, आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढच्या ज्या अवस्था सांगितल्या आहेत की विचारणा, असंसंग, आणि नंतर मग विलापिनी, पुढची सुषुप्ती आणि तुर्यावस्था, आणि नंतर विदेहमुक्ती. तशा ज्या या 7 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत, विलापिनी, सुषुप्त आणि तुर्यावस्था आणि विदेहमुक्ती, या 7 अवस्थांचं वर्णन त्यांनी केलंय. हा आपल्या जीवनातला प्रवास असतो. आता हे सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करेल की इथे काय अवस्था दिलेली आहे आणि आपण त्या अवस्थेत आहोत की नाही, तर त्याची तुलना करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण काय, इथे जेव्हा मी कुठे आहे ही भावना येईल ना, तर त्याच्यामध्ये मी आला पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, स्वतःकडे त्याचं श्रेय घेणं आलं, अहंकार आला की अरे मी इथपर्यंतच आहे, अजून पुढे जायचं आहे, ठीक आहे, किंवा मी इथपर्यंत पोहोचलो, अजून खाली आहे. आता आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे, समजा नवऱ्याकडे किंवा बायकोकडे बघितलं, अजून तर हे शुभेच्छालाही पोहोचलेलं नाही, अजून तर तो विचारणेला पोहोचलेला नाही. असे या सगळ्या तुलनेत जायचं नाही आहे, ठीक आहे. एक माहिती म्हणून मी सहसा या विषयाला अवॉइड करत असतो, कारण नको ते कल्पना डोक्यात यायला लागतात. आणि हा प्रवास पहिल्या अवस्थेपासून शेवटच्या अवस्थेपर्यंत
मग पुढचा प्रश्न येईल की पहिल्या अवस्थेला किती वर्ष लागतात, दुसऱ्या अवस्थेला किती वर्ष लागतात, असले प्रश्न आणि असले संशय मनात येतात. आणि म्हणून मी थोडंसं त्याचा एक भूमिका अगोदर मांडतोय. हे इथे आपण एका विशिष्ट मार्गावरती आहोत आणि या विशिष्ट मार्गावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तो गुरूंचा आशीर्वाद आहे. जेव्हा आपल्याकडे गुरूंचा आशीर्वाद आहे ना, तेव्हा या अवस्थांचं महत्त्व माझ्या दृष्टीने काहीही नाही. मी त्या शुभेच्छामध्ये आहे की तुऱ्यावस्थामध्ये आहे हा माझ्यासाठी प्रश्नच उरत नाही. ते जे काही पोहोचवायचं ते त्यांनी पोहोचवलं आहे. हां, ते एक फार छान गाणं मी कधी ऐकलं होतं. ते आदिवासी मुलांच्या शाळेमध्ये ते ऐकलं होतं की अब सौंप दिया इस जीवन को आज तुम्हारे हाथों में, अब हार जीत तुम्हारे हाथों में, हार तुम्हारे हाथों में. तर ते ठरवतील ना मी पहिल्या भूमिकेवर राहायचं की 7व्या भूमिकेवरती राहायचं. मी कशाला काळजी करू त्याची. मला फक्त एवढंच दिसतं त्यांनी सांगितलेला मार्ग त्याच्यावरती चला. आणि त्यांनी म्हटलं ही पूर्वी तर ही पूर्व तर ही पूर्व. भाईने बोला है बापू दिखता है तो हमको बापू दिखता है. बस त्या श्रद्धेने त्या विश्वासाने कार्य करतो. त्याच्यामुळे हे ग्रंथ याच्यातली माहिती वगैरे हा केवळ एक आतापर्यंतचं जे ज्ञान होतं ते ज्ञान होतं. ही माहिती आहे या 7 अवस्था कुठल्या आणि कशा, त्यांचा थोडासा एक स्पर्श म्हणून तेवढा त्याला आपण बघूया. बाकी त्याच्या भूमिकेत कृपया जाऊ नका. ते नाही तर भलतीकडे मन जाईल विनाकारण तुलना करत बसून. हा एक अहंकाराचं दोन्ही रूप असतात. अहंकारामध्ये मी खूप ग्रेट आहे असं समजणंही अहंकार आहे आणि मी काहीच नाही असं समजणं सुद्धा अहंकार आहे. कारण त्याच्यामध्ये ती मीपणाची भावना येते. त्यामुळे यापासून स्वतःला दूर ठेवा. आता वसिष्ठ ऋषी सांगतायत की साधारणपणे एखादी व्यक्ती म्हणजे शुभेच्छा जी पहिली अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण इच्छा म्हणतो, चांगली इच्छा निर्माण होणं स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल. तर याच्यामध्ये 2 अवस्था येतात. पहिल्यांदा एक कुठलाही पुरुष हा प्रवृत्ती मार्गी आणि निवृत्ती मार्गी असं असतात. आता वसिष्ठ ऋषी म्हणतात की ज्याच्याबद्दल मी वर्णन करतो आहे त्याच्यामध्ये एक साधारणपणे जीवन जगणारा, जो काही त्याचा नित्य देवधर्म वगैरे करणारा असा आणि त्याला थोडीशी जाणीव आहे काहीतरी करावं अशा व्यक्तींची गोष्ट करतो आहे. जे लोक दुराचारी आहेत, ज्यांना आपल्या कर्माबद्दल आपल्या जीवनाबद्दल काही माहितीच नाही आणि त्यांना काही त्याचं घेणं देणं नाही, असे आपल्या या चर्चेमध्ये त्यांचा काही विषय येत नाही. तर हे जे लोक असतात की जे प्रवृत्ती मार्गी आहे, ज्यांना काहीतरी प्रवृत्ती आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे, तर ते आपल्या नशिबात आलेले प्रारब्धानी त्यांना जे काही रोजचे रुटीन्स असतात, जे काही नेहमीचे कार्य आहेत, हे सगळे कार्य ते करता आणि त्यांना जे काही साधं सुख हवं असतं जीवनामध्ये ते, आणि त्याच्यानंतर स्वर्ग वगैरे मिळेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्वर्गाचे सुख मिळावे म्हणून जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करत आपलं जीवन पुढे नेत असतात. मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, निर्वाण म्हणा, या सगळ्या गोष्टी याच्याशी आपल्याला काय करायचं आहे, यांचा आपला काय संबंध आहे, काहीतरी भलतंच आहे असा त्यांच्या मनात विचार असतो. आणि त्यामुळे ते या सगळ्या गोष्टींच्या मागे न लागता आपला संसार करायचा आणि त्या संसाराला पुढे न्यायचं, त्याच्यात जे काही देवधर्म करायचं असेल तेवढं करायचं, अशा रीतीने ते पलीकडे त्यांचं कार्य करत असतात. आणि हे त्यांना प्रवृत्ती मान असं म्हटलेलं आहे. प्रवृत्ती मार्गावरचे लोक आहेत. ह्याच्यानंतर हे असं करत असताना ते वारंवार जन्म मरण यांचा अनुभव घेत असतात. पुन्हा 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 तेच ते चक्र याच्यातून जातात. आणि मग एखाद्या वेळेस असा विवेक उत्पन्न होतो की अरे हे तेच ते चाललेलं आहे. निश्चितपणे याही जन्मात मी तेच करतोय, मागच्या जन्मात मला माहिती नाही काय होतं, पुढच्या जन्मात माहिती नाही काय असेल, परंतु रोज उठून तोच रुटीन. तर त्यामुळे खरं सुख कुठे आहे की हे सगळं जे काही संसार आहे आता असार आहे, किती आनंद शोधायचा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा इतके वर्ष बघतोय या जन्मामध्ये की खरं सुख, शाश्वत सुख असं काही मिळालेलं नाही. त्यामुळे मी आपलं आयुष्य एक प्रकारे यंत्रासारखं फुकट घालवत आहे. तर जे काही दिसतं त्याच्या सगळ्यांचं स्वरूपही बदलत आहे. एक गोष्ट कुठली निश्चित आहे असं नाही. आज एका गोष्टीत सुख बघितलं, त्याचं स्वरूप बघितलं, उद्या ते सुखाचं साधन चाललं गेलं. त्यामुळे अशी अस्थिर परिस्थिती असताना हे जे काही सगळं बदलत असताना असं कुठलं स्थान आहे की जिथे मला कायम विश्रांती मिळेल, मी तिथे स्थिर होऊ शकेल. आणि असा विचार केल्यानंतर मग आतापर्यंत जे काही केलं त्याच्यातून ते निवृत्त होतं, ते आता सोडून द्या आणि आता निश्चय करून काहीतरी चांगलं शोधायचं असा ते विचार करतात. आणि म्हणून मग त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. वैराग्य त्यांच्यामध्ये पूर्ण येतं आणि मग ते चांगल्या मार्गाला लागतात. तर अशा स्थितीमध्ये
ते आता निवृत्त झालेले असतात. निवृत्त म्हणजे रिटायर. तर निवृत्त कुठून झाले असतात ते ह्या आता संकल्पांपासून की हे करेल ते करेल, नेहमीचं जे रुटीन आहे त्याच्यापासून तिथून सुटायचं आणि आता मोक्षाचा मार्ग पकडायचा, मुक्तीचा मार्ग पकडायचा. तर त्या दृष्टीने त्यांची वेगळी आता प्रवृत्ती, पहिली संसाराकडची प्रवृत्ती सुटते म्हणून निवृत्त होतात आणि मोक्षाकडची प्रवृत्ती त्यांची व्हायला लागते. असा ते करायला लागल्यानंतर मग जप तप, मंदिरात जाणं, देवाची साधना करणं, होम हवन वगैरे अशा पद्धतीने त्यांचं चित्त हे शुद्ध व्हायला लागतं. त्या चित्त शुद्ध होण्याचा परिणाम म्हणजे चांगल्या लोकांसोबत राहणं, त्याच्यानंतर मग वाईट गोष्टी कुटाळक्या करणं, टाइमपास करणं, नको ते मनोरंजन, या सगळ्या गोष्टींपासून ते स्वतःला दूर करतात आणि चांगल्या लोकांची संगती मिळावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांना वाईट गोष्टी करण्यापासून स्वतः भीती वाटायला लागते, पापभीरू असतात. आपल्याला किंवा इतरांना त्रास होईल असं वागणं ते पूर्णपणे टाळतात, असं काही बोलतही नाही. आणि त्यांचं वागणं, त्यांचं आचरण हे प्रेम, आपुलकी यांनी असं भरलेलं असतं. जे काही योग्य असेल तेच ते तसं करतात, त्या देशकालाला अनुसरून जे असेल तसं कार्य करतात. आणि ह्या सगळ्या भोगांच्या मागे, यांच्या मागे लागून आपल्याला काहीही फायदा नाही हे लक्षात घेऊन ते त्यापासून दूर जाऊन आपण आपले जे काही शास्त्राने नियम दिलेले असतात, यम नियम, त्याप्रमाणे ते आपले कार्य करतात. तेव्हा त्यांची ही अशी पहिली जी भूमिका आहे, ज्याला शुभेच्छा म्हणतात, अशा त्या पहिल्या भूमिकेला ते प्राप्त होतात. आणि इथून पुढे ते मग चांगल्या सत्पुरुषांचं अनुसरण करणं, त्यांचा शोध घेणं, त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी ते पुढे करायला लागतात. आणि मग हळूहळू या मार्गावर पुढे जाता जाता साधू संघांमध्ये येणं, त्यांच्याकडनं शास्त्र पुराणं हे ऐकणं, त्याच्यावर थोडाफार विचार करायला सुरुवात करणं, आणि अशा रीतीने ते या संसार सागरापासून स्वतःला हळूहळू तोडायला लागतात, दूर ठेवायला लागतात. आणि मग त्यांच्यामध्ये विवेक, वैराग्य, शम, दम हे सगळे जे साधन चतुष्टय म्हटलेलं आहे हे सगळं त्यांच्यामध्ये यायला लागतं. आणि इथून पुढे मग ते याची दुसरी पायरी आहे ती म्हणजे विचारणा. शुभेच्छापासून ते विचारणामध्ये जायला लागतात. विचारणामध्ये ते ह्या सगळ्या गोष्टींचं, पुढे धर्माचं रहस्य काय आहे ते समजणं, यमनियम यांचं पालन करणं, सत्पुरुषांकडे जाणं, हे ते करायला लागतात. आणि मग असे सद्गुरू शोधतात की जे खरंच आपल्याला मार्गदर्शन करू शकतील, जे इतरांकडून सुद्धा चांगलं कार्य करू शकतील, जे समाजात प्रसिद्ध आहेत, इतरांकडून अनुष्ठान करून घेऊ शकतात आणि स्वतःच्या अनुभवाने उपदेश करू शकतात. अशा सद्गुरूंना, अशा योग्यतेच्या सद्गुरूंकडे ते उपदेश स्वीकारायला जातात आणि त्यांच्या उपदेशांचं वारंवार श्रवण करतात. लक्षात घ्या, पहिल्या अवस्थेमध्ये एक जी शुभेच्छा आहे तिला म्हटलंच आहे शुभेच्छा, की मनात चांगली इच्छा निर्माण होणं. त्याच्यानंतरची ही जी विचारणा आहे की आता अरे कुठे जायचं, कोणाकडे जायचं, ते चांगले गुरु कोण ते शोधायचे आणि त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती विचार करत राहणं, हा दुसरा त्याच्यातला भाग. त्याच्यानंतर मग त्यांनी जे दिलं त्यांचं श्रवण आणि त्याच्यानंतर त्याचं मनन करणं. तर अशा रीतीने तो पुढे जात आपले श्रवण आणि मनन यांच्यामुळे चतुर झालेला हा पुरुष पदार्थांचं खरं स्वरूप ओळखायला लागतो. मग लक्षात येतं की हे सगळं जे काही दिसतं आहे ते खरं नाही आहे, हे सारखं बदलणार आहे, याच्या मागेही काहीतरी कुठलं तरी वेगळी शक्ती आहे. जे काही आहे, आपण काय करावं काय करू नये या सगळ्यांचे नियम, हे सगळ्या गोष्टी तो शास्त्रांच्या आणि गुरुवचनांच्या माध्यमातून व्यवस्थित ओळखतो, ते ऐकतो. आणि त्यामुळे लोकव्यवहारामध्ये करताना जे काही कधी अभिमान आला असेल तर तसल्या गोष्टी या सगळ्या तो सोडतो आणि स्वतःला गुरु आणि शास्त्र, सज्जन यांच्या मदतीने तो जे काही तत्व आहे ते आहे तसं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ही जी विचारणा आहे, ही अवस्था ही अशा रीतीने इथे थांबते. आणि याच्या पुढची जी अवस्था आहे की जिला आपण असंग म्हटलेलं आहे, किंवा असंसक्ती, तर इथे तो ध्यान आणि अशा गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पुढे प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जेव्हा असंसक्ती म्हटलंय, असंग म्हटलंय, असंग हा खरं सत्संगाच्या विरुद्ध. सत्संग म्हणजे काय, तर असंग म्हणजे सत्संग सारखा, जिथे आपण कुसंग म्हणतो त्याच्यापासून हा दूर. तर कुठल्याही संगतीमध्ये, कुठल्याही लोकांमध्ये न राहणं, त्यांच्यापासून, त्या संगतीपासून दूर होणं आणि सत्संग करायचा प्रयत्न करणं, चांगल्या ठिकाणी जाऊन राहणं. तर ह्याला असं सहसा गडबड गर्दी हे आवडत नाही.
केव्हाही कुठेही असेल तरी शक्यतोवर आपला एकटा जाऊन बसेल, आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये मग्न राहील, अशी त्याची भावना असते. इथे जसं म्हटलंय की तो खरं वनवासात जातो, आश्रमात जातो वगैरे. आपल्याला तसं करायची गरज नाही. सगळं काही मन, आश्रम जे काही आहे ते आपल्या इथेच आहे. आपण आपल्याच मनामध्ये, आपल्याच घरामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवू शकतो. पण थोडक्यात एक शांततेचा अनुभव घेणं, एकांतवास हा त्याला जास्त प्रिय व्हायला लागतो. आणि त्याच्या ह्या एकांतवासामुळे, त्या वृत्तीमुळे तो या संपूर्ण संसाराचं, दृश्याचं जे काही असतील त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवून व्रत, तप इत्यादी तो करत राहतो आणि आपल्या आयुष्याचा बराचसा काळ तो या असल्या गोष्टींमध्ये घालवतो. आता इथे सुद्धा दोन प्रकारचं असंग म्हटलेलं आहे. एक म्हणजे की सामान्य आणि दुसरी म्हणजे श्रेष्ठ. तर आपण विचारणामध्ये त्यांनी गुरु शोधले, गुरूंच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं, उपदेश केला, त्याच्यावरती विचार करत राहणं, त्याच्यावरती मनन करणं, ते वारंवार ऐकणं, चित्त शुद्ध करणं आणि मग हळूहळू एकांतवास निदान मनामध्ये तरी अशा रीतीने तो विचार करतोय. यासाठी शरीराने कुठेतरी जाऊन बसणं हे आवश्यक आहे अशातला भाग नाही. मन सुद्धा आपलं हे जेव्हा आपण एकटे असतो किंवा कुठल्याही कार्यात असतो तेव्हा नको तितके विचार करत असतात. आणि त्या नको तितक्या विचाराच्या वेळेस तिथे जर आपण म्हटलं की नाही, मला ह्या विचारांपासून सुद्धा मुक्ती हवी आहे, तर तोही एक अभ्यास आहे जिथे आपण असंसक्ती, आपल्या विचारांपासूनच आपण स्वतःला तोडू शकलो पाहिजे. त्यावेळेस हे स्वतःला स्थिर करता आलं पाहिजे. त्यासाठी एकांतवास हा आपल्या मनाला, आपल्या विचारांनाच एकांतवास द्यायचा, मुद्दाम कुठे जायची गरज नाही. अर्थात अधूनमधून जावं. आपण आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये तरी ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये तिथे मौन असतं. आणि मी म्हणजे आवर्जून सांगेल की हा अनुभव घ्या. आता तर सगळं ओपन झालेलं आहे, आश्रमात जाऊन जरूर करू शकता. 4 दिवस साधारणपणे तो कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये साधारण 2.5 दिवसाचं मौन असतं. त्या 2.5 दिवसांमध्ये आपण पूर्णपणे स्वतःमध्येच राहतो. मग तिथे एकांतवास हा काय, सगळेच जण तिथे कोणी बोलत नसतात, काहीच नसतात, आजूबाजूला सगळेच चूप. त्याच्यामुळे कार्यसुद्धा आपलं फक्त प्राणायाम, ध्यान जे असतील तेवढंच केलं जातं आणि व्यवहार चालू असतो. तर ती एक चांगली अनुभूती असते की जिथे आपण व्यवहार करतोय, म्हणजे जेवतोय, खातोय, पितोय, प्राणायाम, ध्यान करतोय, काय प्रोसेसेस असतील ते करतोय, परंतु तरीसुद्धा मौन असल्यामुळे आपण पूर्णपणे असंसक्त, कशातही जोडलेली नाही, अशी ती एक अवस्था असते. फार सुंदर अनुभव असतो. संधी मिळाली तर जरूर करा. ऑनलाईन पण होत असतात. ऑनलाईनमध्ये घरीच बसल्या बसल्या कुठे न जाता त्याचाही अनुभव घेता येतो. तर तसेही ऑनलाईन कोर्सेस आहेत, आताही होणार आहेत. काही दिवसांनी करायचं असेल तर मला किंवा विद्यार्थ्यांना संपर्क करा. आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी तिथे जोडून देऊ. तर ही जी असंसक्ती किंवा असंसंग हा आहे, त्याच्या 2 भूमिका म्हटलंय, सामान्य आणि श्रेष्ठ. सामान्यमध्ये जो असतो तो त्याची अवस्था अशी असते की मी काही करत नाही. आता मला हे सगळं वाचलं, गुरूंचं वचन, त्यांनी सांगितलेलं सगळं प्रवचन, उपदेश हा सगळा केला, शास्त्र वाचलं, त्याच्यामुळे लक्षात आलं की आता मी काही करणारा नाही, जो काही करतोय तो केवळ परमेश्वर आहे, असा हा त्यांचा अशी त्या विचाराची अवस्था असते. आणि तिथे माझं स्वतःचं काही कर्तृत्व नाही. जे काही आहे ते केवळ प्रारब्धामध्ये आहे. जे काही आहे तो केवळ ईश्वर आहे. त्यामुळे इथे काही भोगायचं, नाही भोगायचं अशा कुठल्याही वस्तू नाही. कारण कशाच्याही मागे गेलो तरी त्यांचं जे भोग आणि भोग्य वस्तू यांच्यामुळे पुढे त्रासच होण्यासारखं आहे. पैसा असू द्या, नाही तर आणखी काय संपत्ती असेल, ह्या सुद्धा संकटालाच कारणीभूत आहे. मी कोणी माझ्या जवळ यायचं म्हटलं, प्रिय असतील तरी ते पुढे जाऊन वियोग होईल, त्याच्यामुळे त्यांचाही त्रास होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून मी दूर राहील. काळ हा सगळ्या गोष्टींना संपवणारा आहे. काळामध्ये सगळंच काही नष्ट होणार आहे. त्यामुळे माझी कोणावरही आस्था नाही, मी कोणामध्येही इन्व्हॉल्व नाही. ह्याला सामान्य असंसक्ती असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा पुन्हा विचार करून, अगदी ध्यान धारणा करून, स्वतःच्या आत्मविचाराला जे काही प्रतिकूल असेल, स्वतःच्या आत्मभावनेपेक्षा दूर जे घेऊन जाणार असेल ते सगळं टाळायचं. महात्म्यांनी जे सांगितलं त्याच्यावर वारंवार ते श्रवण करायचं, मनात पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करायची आणि या संसाराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. मग तो योगी आपल्याच अंतःकरणातून वारंवार असा विचार केल्यानंतर
आतापर्यंत केवळ परमेश्वर सगळं करणारा आहे अशी भावना असायची. इथून पुढे ती पण भावना चालली जाते. याच्या पुढे मग आता मी करत नाही, तो ईश्वर करतो वगैरे असल्याही सगळ्या भावना चालल्या जातात. इथे ना शब्द उरत ना त्याविषयीच्या कल्पना उरत. याच्याविषयी फक्त सगळं काही शांत आहे. मी केवळ आता निर्विकल्प समाधीमध्ये आहे अशी ही जी श्रेष्ठ असंसक्ती आहे त्या भावनेला हा पोहोचलेला असतो. या 3 भावना, 3 भूमिका ज्या आहेत पहिल्या, शुभेच्छा, विचारणा आणि असंसक्ती, या 3 भूमिकांमध्ये किंवा असंसंग जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये व्यवहार हा होत असतो. व्यवहारामध्ये काहीतरी कार्य असतं, त्याच्यामुळे तिथे तिला जागृत अवस्था असं म्हटलेलं आहे. या जागृत अवस्थेमध्ये हा कार्य त्याचं होत असल्यामुळे त्याला असं म्हटलं की याच्यामध्ये आर्यता ही निर्माण झालेली आहे. आर्यता म्हणजे मी आर्य आहे, आर्यपणा आहे. तर आर्यभाव काय आहे? तर आर्यभाव म्हणजे की साधं सरळ जीवन जगायचं, आपल्या शरीरासाठी जे काही योग्य असेल ते करायचं, धर्म, अर्थ, मोक्ष, काम ह्या सगळ्या सांभाळण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, तो जो पुरुषार्थ आहे तो करायचा, त्याला म्हटलेला आहे आर्य. हा जो काही पुरुष असतो हा शास्त्र मर्यादेप्रमाणे वागतो. जे कर्म केले असताना चित्त प्रसन्न होतं आणि मागून पश्चाताप करावा लागत नाही असेच कार्य तो करतो. म्हणजे केवळ त्याच्यात मी काही करतो आहे ही भूमिका उरत नाही. आणि म्हणून जे काही योग्य असेल व्यवहाराला ते तो स्वीकारतो आणि आपले व्यवहार करत राहतो. आणि त्याला इथे आर्य असं म्हटलेलं आहे. जर असं काही करत असताना, या 3 भूमिकांपर्यंत असताना एखाद्याचा मृत्यू झाला, जीवन संपलं, तर त्याला पुढे तो आपले जे काही सुयोग्य भोग असतील ते घेऊन त्यापेक्षाही पुढच्या चांगल्या अवस्थेला प्राप्त होतो, जेणेकरून त्याचा प्रवास पुढच्या अवस्थांकडे जाऊ शकेल. आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला योग वसिष्ठमध्ये कधी म्हटलं होतं की जिथे तुम्हाला आपली स्वतःची पाठ थोपटायला सांगितली होती की काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून इथपर्यंत पोहोचले आहात. त्यामुळे या अवस्थांचा विचार करू नका. अजूनही पुढे कधी कुठे जाऊ माहिती नाही, पण अवस्थांचा विचार करू नका. आपल्याला गुरूंच्या आशीर्वादामुळे एका दिवसातही 7व्या अवस्थेला आपण पोहोचू शकतो, ते काही सांगता येत नाही. त्यामुळे हा प्रवास किती मोठा आहे, किती दिवस लागतील, मी कुठल्या अवस्थेत आहे, हे सगळे लेबल सोडून द्यायचे. ज्याला त्यांनी म्हटलंय ना, आशीर्वाद दिला आहे, बस त्यांनी म्हटलंय तर म्हटलंय, त्याच्यानंतर आपल्याला आपलं डोकं चालवायची गरज नाही. तर याच्या पुढची जी अवस्था आहे विलापिनी आणि सुषुप्त, ती एक प्रकारे स्वप्न अवस्था आहे असं म्हटलेलं आहे. या 3 अवस्थांमध्ये जी तिसरी अवस्था होती त्याच्यामध्ये मनन हा विषय जास्त होता. म्हणजे विचारणामध्ये श्रवण आणि असंसक्तीमध्ये मनन, अभ्यास, वारंवार विचार करून त्याच्यामध्ये पुढे जातो. तर इथे जी पुढची अवस्था आहे विलापनी आणि सुषुप्त, विलापनी म्हणजे 4थी अवस्था, इथे यांनी हे सगळं काही जग याला फक्त ब्रह्मरूपाने बघितलं जातं. या अद्वैत भूमिका असतात, म्हणजे मी आणि ब्रह्म, मी आणि परमेश्वर हे काहीही नाही, या सगळ्यांपासून वेगळे आहेत, या सगळ्यांपासून एकच केवळ ब्रह्म आहे अशा भूमिकेत ते राहतात. आणि या जगाला ते स्वप्नाप्रमाणे बघतात की आता जे काही दिसतं आहे इथे फक्त एक स्वप्न अवस्था अशीच आहे, याच्यामध्ये मला कशाशी बांधिलकी नाही. आपण जसं एखादं स्वप्न बघतो आणि आपल्याला माहिती आहे आपण स्वप्न बघतो आहे, तर ते जी जागे असताना स्वप्न बघणं की अरे काहीतरी चाललंय पण त्याच्यात वाघ आला काय आणि त्याच्यात अप्सरा आली काय, मला काही फरक पडत नाही, कारण ते स्वप्न आहे. ते स्वप्नामुळे मी स्वतःला विचलित करून घेणार नाही, या गोष्टीची जेव्हा जाणीव असते तर तशा ते सगळ्या घटनेला जागं राहून स्वप्नाप्रमाणे बघत असतात. त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. आणि म्हणून या 4थ्या भूमिकेला स्वप्न पण असं म्हटलेलं आहे. पहिल्या 3 अवस्थांमध्ये जसं म्हटलं की इथे कार्य असतं, आपलं मनाच्या रूपाने काहीतरी होत असतं, त्याच्यात काहीतरी परिणाम जाणवत असतात. तर 4थ्या भूमिकेमध्ये या जगाचंही भान राहत नाही, ते केवळ फक्त एक ऑब्झर्वर म्हणून, स्वप्न म्हणून बघतात. आणि 5व्या भूमिकेला ते स्वतः फक्त एक, त्याला काय म्हणतात, स्वप्नसुद्धा त्यांच्या दृष्टीने ही भूमिका उरत नाही. 4थ्यामध्ये जगाला स्वप्न म्हणून बघणं आहे, 5व्याला काहीच नाही, मी आता फक्त आहे. त्याच्यामध्ये स्वप्न हा भावसुद्धा चालला गेलेला असतो, तो सुद्धा उरत नाही. त्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये कुठलंही जग असणं अशी कल्पना राहत नाही. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते केवळ अद्वैतामध्ये स्थिर होतात आणि आतल्या आत स्वतःच्या रूपातच ते शांत असतात. आणि म्हणून ही 5वी अवस्था जी आहे तिला सुषुप्त अवस्था अशी म्हटलेली आहे. सुषुप्त अवस्था यासाठी की आपण जसं गाढ झोपेत असतो, आपल्याला कशाचीही शुद्ध नसते, तशीच ही सुषुप्त अवस्था. पण योग्यांसाठी
त्यांच्या दृष्टीने या जगाकडे बघण्याचंही नाही, काहीच नाही. ते केवळ आत्मरूपात राहून डोळे डोळे उघडे ठेवून त्यांचं कार्य करत राहतील. परंतु ना स्वप्न म्हणून बघणं आहे किंवा काहीच नाही. कारण स्वप्न बघायचं म्हटलं तर थोडंफार कदाचित संवेदना होऊ शकतील. इथे त्याही नसतात. आहे ते शांत. त्यांना कशाचाच काही फरक पडत नाही. आणि एखाद्या वेळेस कधी असं वाटलं की हे थोडं बाहेर ॲक्टिव्ह आहेत, बाहेर काही कार्य करतायत, तर ते तात्पुरतं. त्याच्यानंतर ते सोडून पुन्हा आत्मसुखामध्ये स्वतःमध्येच मग्न होतात. याच्या पुढची 6वी आणि 7वी भूमिका तुर्य आणि विदेहमुक्ती. तुर्य अवस्था जी अशी सांगितली आहे इथे की त्याच्यामध्ये या सगळ्या भूमिका चालल्या गेलेल्या असतात. याच्यामध्ये मीपणा नसतो, याच्यामध्ये मी बघतोय ही भूमिका नसते. याच्यामध्ये ना सत आहे ना असत आहे. म्हणजे एरवी सत असत म्हणजे काय, तर जगाला म्हटलं तर सत्यही आहे आणि स्वतःचा अनुभव घेता येत नसल्यामुळे ते असत्य आहे. जगाचं वर्णन स्पष्ट करता येत नाही, जगाला तुम्ही सांगू शकत नाही म्हणून जग असत्य होतं. आणि स्वतःचा अनुभव जरी नसला तरी तो कधी ना कधी येतो, बाकी काही उरत नाही, फक्त आपणच उरतो, म्हणून ते एक सत्यरूप. तर हे जे सगळ्या कल्पना असतात या सगळ्यांच्या पलीकडे अशी ती तुर्य अवस्था असते. याच्यामध्ये द्वैत अद्वैत यांच्यापासून बाहेर पडलेला इव्हन मननसुद्धा होत नाही. म्हणजे इथे आता मी काही विचार करतो आहे, काही बघतो आहे, मी आहे, ह्या भूमिकासुद्धा नाही. आठवत असेल कधी ध्यानामध्ये आपण एक असा प्रयत्न केला असेल की सगळं काही मीच आहे, सगळं काही मीच आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ही जी अवस्था असते याच्यामध्ये मी आहे ही सुद्धा भूमिका चालली गेलेली असते. बस फक्त आहे, जे काही आहे ते आहे. त्याला मी आहे हा प्रकार सुद्धा येत नाही, कारण मी म्हटल्याबरोबर दुसरं काही येतं. इथे ते पण उरत नाही. हा मीपणा सुद्धा संपूर्णपणे चालला गेला असतो. स्वतःच्या स्वरूपाविषयी सगळ्या शंका, अस्पष्टता सगळ्या नष्ट होतात आणि पूर्ण जीवनमुक्त ही अवस्था त्या अनुभव घेतात. त्यामुळे हे जीवनमुक्त तुर्य अवस्थेत असलेले शरीरात असतात, परंतु असूनही नसल्यासारखे. शरीर हे एक चाललं आहे. जसं एखाद्या लहान मुलाची झोपेत सहज हालचाल होते, तशी यांची हालचाल, यांचं कार्य चाललेलं असतं. मुद्दाम कुठला उद्देश आहे म्हणून काही करत नाही. आतमध्ये ब्रह्मानंदांमध्ये अशा त्या अवस्थेत राहत असतात. आणि याच्या प्रकारे इथून पुढे हे सगळं संपल्यानंतर जी 7वी अवस्था असते विदेहमुक्तीची, त्या विदेहमुक्तीच्या अवस्थेमध्ये तो 7व्या भूमिकेला प्राप्त होतो की जिथे तिचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. म्हणजे जसं समुद्रामध्ये थेंब विरून गेला तर तुम्ही त्या थेंबाला काय वर्णन करणार, कुठे दाखवणार, त्याची अवस्था काय सांगणार, काहीच सांगता येत नाही. तसं किंवा आकाशामध्ये काहीतरी विरून गेलं, एखादे चित्र दिसलं आणि ते विरून गेलं, त्याला सांगताच येत नाही कुठे काही आहे म्हणून. तर अशा प्रकारे ही त्यांची अवस्था असते, ज्याला इथे विदेहमुक्तीची अवस्था म्हटलेली आहे. आणि ह्या प्रकारे वसिष्ठ ऋषी सांगतात की हा प्रवास करता येऊ शकतो. मुळात शेवटी ते असंच म्हणतात की हे जे काही सगळं आहे ना, आपल्यासाठी, साधारण व्यक्तीसाठी जर काही स्वीकारायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठलेही विषय, कुठल्याही गोष्टींचं स्मरण न करणं. आता स्मरण कसं होतं, एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ताबडतोब काहीतरी सहज मनाने आकर्षण निर्माण होतं किंवा पूर्वी कुठले तरी संस्कार असतात ते आपल्याला त्याच्याकडे ओढतात आणि त्याच्या परिणामांमुळे आपण या विषयांमध्ये फसतो. आता जेव्हा एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एखाद्या सिनेमाचं पोस्टर बघितलं आणि ते बघितल्यानंतर लगेच आकर्षण निर्माण झालं, तर पहिला प्रश्न यायला हवा की मला आकर्षण का होत आहे, कारण कुठेतरी माझ्यावर संस्कार आहे. तर हे संस्कार होऊ द्यायचे, हे जे संस्कार आहेत ते माझ्यावरती संस्कार नाही आहेत, मी याच्यातून कधी गेलोच नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे बघून मला काही आकर्षण वाटेल असं काहीही नाही आहे, हे स्वतःला सांगणं. आपले संस्कार कधीतरी असतील, मान्य करायचे की आहेत, परंतु आता ह्या संस्कारांनाच पूर्णपणे दूर करायचं. माझ्यावर कुठले संस्कार कधी झाले असतील तर ते कुठल्या तरी मनावरती कशावरती तरी आता मला यांच्यापासून सुटायचं आहे. त्याच्यामुळे ते संस्कार कधी झाले नव्हते आणि त्याच्यामुळे आता जे काही दिसतं त्याच्यामध्ये गोड वाटण्यासारखं काहीच नाही. लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जो मनाचा विचार केलेला आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आकर्षण वाटतं तर ते का वाटतं, कारण आपल्यावरती कोणीतरी संस्कार केलेले आहेत. क्रिकेट इंटरेस्टिंग का वाटतं, IPL सुरू होणार असेल तर अभ्यास सोडून IPL बघावीशी का वाटते, कारण कोणीतरी संस्कार केलेले आहेत की अरे क्रिकेट हे इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा ती IPLची मॅच डोळ्यासमोर येईल आणि इकडे योग वासिष्ठचं पुस्तक वाचायचं असेल तर आपलं जर मन तिकडे ओढायला लागलं तर पहिल्यांदा सांगायचं की अरे IPLची मॅच ही इंटरेस्टिंग नाही आहे, हे कोणीतरी संस्कार केलेले आहेत, आपल्याला ते संस्कार विसरायचे आहेत, त्याच्यामुळे त्या IPLमध्ये इंटरेस्ट वाटणार नाही.
जसं एखादा साधारण दगड दिसला तर त्याच्यात काही इंटरेस्टिंग वाटत नाही, तो बघितला की आपण दुर्लक्ष करून पुढे चाललो जातो. तसंच ह्या सगळ्या घटनांकडे, सगळ्या विषयांकडे बघा, हा इथे एक छोटासा संदेश आहे. पहिल्यांदा त्याचं स्मरण, त्याचं विस्मरण करणं, त्याला विसरणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या अशा पद्धतीने आपण जे काही समोर येतं त्याच्यापासून आपल्याला दूर व्हायचं हे समजवावं. विषयांचा, या सगळ्या गोष्टींचं अनुसंधान होऊ नये म्हणून पूर्णपणे आपल्या चित्तावरती आणि प्राणांचा निरोध असंही म्हटलेलं आहे. प्राणांचा निरोध म्हणजेच प्राणायाम, त्याच्या माध्यमातून मन, चित्त यांना शांत करायचं. आणि हे आपण आतापर्यंत अनेक वेळा शिकलोय. बऱ्याचदा शरीराच्या माध्यमातून, शरीराचं माध्यम काय आपल्यासाठी? श्वास. श्वासाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण करू शकतो. अनेकदा मन तिकडे तिकडे हलतं आणि मग त्याच्यात संघर्ष निर्माण होतो. एक मन म्हणतं असं कर, दुसरं मन म्हणतं तसं कर. हा सगळा संघर्ष जेव्हा होतो त्यावेळेस जर आपण आपलं श्वासावरती लक्ष दिलं, म्हणजे अशी आता द्विधा मनस्थिती आली, कारण इकडे बघू की नाही बघू, तर त्यावेळेस एकच सांगा, नाही श्वासाकडे बघ. बस तो श्वास आपला लक्षात ठेवा, सगळ्यात चांगला मित्र आहे. तो तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर सोडवेल. हे जे काही चाललंय ना, याच्यातून तो श्वासावरती लक्ष दिलं की आपोआप ते ज्ञान वरती येतं. ते सांगतं की सोड, या सगळ्यांपासून स्वतःला वाचव. आणि आपण मग आपल्या स्वतःमध्ये काय म्हणतात त्याला, लक्ष द्यायला लागतो. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की हे लक्षात घे की अनुभवलेलं आणि न अनुभवलेलं, अनुभूत आणि अननुभूत अशा सगळ्या कुठल्याही स्मृतींना थारा न देता या सगळ्या गोष्टींकडे एखादं दगडासारखं किंवा लाकडासारखं बघायचं. आणि तसं होऊन आपण स्वतः सगळं विसरून स्वतःमध्ये स्थिर होणं हे आवश्यक आहे. कुठल्याही विषयांकडे बघताना आपलं, कारण अनुभव आला होता म्हणून आवडतं, किंवा अनुभव कधी आला नव्हता पण त्यासारखं काहीतरी आहे, चमकणारं काहीतरी दिसलं की काहीतरी इंटरेस्टिंग असेल असं वाटत असेल, तर पूर्वीचा अनुभव कदाचित नसेल, परंतु कुठला तरी सूक्ष्म संस्कार असतो म्हणून तो त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट येतो. हे स्वतःला सांगावं की ह्या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेव. अनुभूत आणि अननुभूत यांचा अनुभव आहे आणि नाही आहे अशा सगळ्या गोष्टींपासून केवळ एक लाकूड दगड स्वतः बनून राहा, ज्याच्यावर कुठल्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. आणि अशा रीतीने आत्मस्वरूपामध्ये स्वतःमध्ये स्वतःला स्थिर कर. आणि इथून मग श्रीरामांची जी अवस्था होती हे सगळं ऐकल्यानंतर, जो त्यांना शक्तिपात झाला, हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर त्याचं वर्णन आपण उद्या करूया. तिथून ते पुढे कसे बाहेर आले, वसिष्ठ ऋषींनी त्यांना काय उपदेश केला ते ऐकू. आणि त्याच्यानंतर मग हे जीवन कसं जगायचं, ही मनाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर हे सगळं निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धामध्ये आपण पुढे बघूया. तोपर्यंत थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.